ही व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, कोणी मनावर घेऊ नका. थँक्यू. कोणालाच सांगू नको, तू आपला माणूस आहे ना, म्हणून मी तुला सांगतो. सांग. शिलाई मशीनचा चाक कधीच पंक्चर होत नाही, समजलं ना येडगांड्या? 1 मिनिट, शिवी कोणाला देतोय तू? शिव्या वगैरे द्यायचं नाही तर आता सांगून ठेवतोय. हे तर नांगरस आहेत, घोडा लावल तुला. कोणाला सांगितलं तर लक्षात ठेव. अरे ही काय जबरदस्ती आहे? आता त्यांना मी सगळ्याला सांगणार, तुझं आता माझंच उतरवतो. आणि 1 मिनिट, नांगरा सकट घोडा नाही येत, बैल येतो. बैल. आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो. नांगरा सकट. नांगरा सकट. हॅलो एव्हरीवन, माझं नाव नल्ल्या. आज मी एका अशा मुलाबद्दल बोलणार आहे जो इंस्टाग्रामवर त्याच्या नातेवाईकांबद्दल खूप वाईट बोलतो. त्याच्याने खरं डांगच मारली पाहिजे. आणि त्या मुलाचं नाव आहे रमेश.जगताप.35325. भावानं मी आता गावी आलतो, माझ्या मामाच्या गावाला. ही काय अशी केसांची विचित्र हेअरस्टाईल करून ठेवली? समोरून किती घाण वाटतंय ते. तू ना स्वतःला सल्लूभाई समजत असशील, पण तू सल्लूभाई नाही, तू ना सोनेला नारळ वाटतोय. आणि हा काय एवढा मोठा चष्मा लावलाय? तू ना 1 नंबरचा ना चोमू दिसतोय, चोमू. काय फॅशन सेन्स मधलं कळतं की नाही तुला येडगांड्या? मी ठरवलं ना, ते हेलिकॉप्टर पण घेऊ शकतो. हेलिकॉप्टर काय, तू तर सगळं घेऊ शकतोस. BMW, रोल्स रॉयल बिल्डिंग. भारतामध्ये अंबानीच्या नंतर दुसऱ्या नंबरवर तूच तर आहेस. पण काय करणार, नातेवाईक बोलतील घरावरून गेला पण भेटून नाही गेला. मग एक काम कर, तुझ्या नातेवाईकांना सांग की घरावर पत्रा टाकण्याच्या ऐवजी हेलिपॅड बनव. मग तू लँड करून तुझ्या नातेवाईकांना भेटशील. पागल कुठला काही पण बोलतो भाडो. ते पण नाराज होतील म्हणून मी हेलिकॉप्टर घ्यायचं सोडूनच दिलं. मला नकोच तो हेलिकॉप्टर. त्याच्यामुळे मी काय ह्याला ना खरंच हेलिकॉप्टर मध्ये बसून ना दुसऱ्या प्लॅनेट मध्ये पाठवलं पाहिजे. लग्न करू नका, लग्न केल्यावरती ना जिंदगी झेंड होते. दिसतंय ते. बायको मस्त आरामात झोपले तिथं महाराणी सारखे, आणि इथं मला भांडे घासायला लागतं. हे लग्न करू नका, नाही तर नांगरसेच घोडा लावलं गांडन. इंस्टाग्रामवर असले फालतू व्हिडिओ बनवण्यापेक्षा जर अभ्यासावर लक्ष दिलं असतंच ना, तर आता भांडी घासण्याची पाळी नसती आली. आणि मला एक कळत नाही, गॉगल शूज घालून कोणी भांडी घासलेली? त्या रात्री जर तुला मोरीमध्ये पाडला असता ना, तर हा दिवस नसता. अंबानीच्या आईचं बँकेत त्यांनी रोहित शर्माची कॅप्टनशिप घालवली. बँकेत त्यांना काही युपीचे भैया लागतं का चढायला येडगांड्यानं? आई या येडगांडीवर कोणी बोलत नाही ना, म्हणून त्याचा माज वाढत चाललाय. अंबानीला शिव्या देतोय. आणि अंबानी नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं पण भेटले दिसलं ना मला भेंचो येडगांड्याला, याला पण मी नांगरसेच घोडा लावणार भेंचो. ते पण पद्धतशीर कसं पैदा करण्यावाले की. हा, असं बोलतोय जसं काय अंबानी रीलस्टारच आहे आणि तालुक्यामध्ये एका शॉपची रिबिन कापायला येणार आहे. काय पण बोलतो भाडो. लाजबीज आहे का नाही तुला? निस्ता इंस्टाग्राम येडगांड्या साला, पागल साला येडगांड्या. नाही तर ऑफलाईन अभ्यास करत बस, निस्ता इंस्टावरती मरत बसलाय. याला म्हणतं स्वतःच्या टांगेवर कुऱ्हाड मारणे. स्वतः इंस्टाग्रामवर दिवस रात्र मरतोय, नातेवाईकांना शिव्या देतोय. तुला काही लाजबीज आहे की नाही? आता हे तू जेवढं पण काही बोललायस ना, हे तुलाच लागू होतं. लाजबीज आहे का नाही तुला? निस्ता इंस्टाग्राम येडगांड्या साला, चुत्या का तू? चुत्या पागल साला येडगांड्या. नाही तर ऑफलाईन अभ्यास करत बस, निस्ता इंस्टावरती मरत बसलाय. हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणतो की नांगरासकट घोडा लावणार, नांगरासकट घोडा लावणार. आता ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये घोडा आणूनच दाखव, बघू दे तुझ्यामध्ये किती हिंमत आहे ती. हे बघा भावांनो, आज घोडा पण घेऊन आलो. आता नातेवाईकांना घोडा पण आणला लगेच. कसलं पागल कॅरेक्टर आहे, काही पण करतं. तुला ना आता त्याच घोड्यावरती बसून ना तुझी धिंड काढली पाहिजे. $3,500 कोटीचा तो सलमान खान, त्याला त्याचं खरं प्रेम नाही भेटलं तर तू कोण आहे शामने? येडगांड्या साला. आणि तू तिचा नंबर का सेव्ह केलाय बायको नावाने? डोक्यात का बधीर आहे का तो? येडगांड्या साला, बधीर आहे डोक्यात तो. पहिल्यांदा ना येडगांडे काहीतरी चांगलं बोललाय. जे मुलं त्यांच्या गर्लफ्रेंडचे नाव बायको म्हणून सेव्ह करतात ना, त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ. आणि तू तिचा नंबर का सेव्ह केलाय बायको नावाने? डोक्यात का बधीर आहे का तो? येडगांड्या साला, बधीर आहे डोक्यात तो. फायनली डिप्रेशन मधून बाहेर आलोय. का तू डिप्रेशन मधून बाहेर आलास? आता ते बिचारे घोडे परत घाबरतील, कारण हा येडगांड्या सारखं त्या घोड्यांना नांगरासकट लावायचा, तर त्यांना त्रास होणार नाही का? आता येडगांड्यांना तुमची बारी. आता तुम्हाला प्रत्येकांना ना डिप्रेशन मध्ये टाकणार बँचेस कसम पैदा करण्यावाली की तुम्ही लावत ताकद. मी आता तुम्हाला नांगरसेच घोडा लावणार बँच. ह्याला ना त्या घोड्याने लात मारली पाहिजे आणि पुढच्या 19 वर्षासाठी ना याला डिप्रेशन मध्ये घालवलं पाहिजे. डायरेक्ट 2040 मध्ये उठला पाहिजे. कितने दिनों से मैं कोमा में था? 2 दूनी 4, 4 चौक 16, आज पूरे 19 साल कंप्लीट हो गए.
19 साल हो गए, यानी मैं 35 साल का। व्हिडिओ डिलीट. तर बघितलं का आपल्या गाडीचा असा आवाज येतो, डिस्क्याव डिस्क्याव डिस्क्याव. जास्त डिस्कव करू नको, 12च्या भावात जाशील. अरे येडगांडी ऐक माझं, असं नको करू. दिवसांदिवस असले पागल कॅरेक्टर इंस्टाग्रामवर वाढत चालले. तुम्ही एक काम करा, ह्याची आयडी मी इथे मेन्शन करतोय, जाऊन त्याच्या आयडीला ना रिपोर्ट करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट गाईज. आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. गुड बाय.